मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत. माझ्या चेहऱ्यावरून आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला समजलं असेल आपले व्हिडिओ इतक्या दिवस का येत नव्हते, कारण तब्येत खूप खूप खराब झाली होती. त्यामुळे मला आवाजच काढता येत नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला शूट पण करून काही दाखवता आलेलं नाही आहे. जसं की मी सांगितलं, आमच्याकडे पाहुणे आले होते. नेमकं पाहुणे आले आणि आम्ही आजारी पडलो, असं झालं ते सगळं. पण आज ठरवलं की पाहुण्यांना आल्यापासून फक्त कामच लावले. आज थोडंफार त्यांच्या मनासारखं करूया. त्यांना थोडी शॉपिंग करायची तिला, उज्ज्वलाला. तर म्हटलं चला आता मार्केटमध्ये जाणार आहोत. आणि आज सुट्टी आहे, रविवार आहे. त्यामुळे इशूला बघा, इशू कशी माझ्या पायाला लटकली. तिला इथं ठेवूनच जाणार मी, कारण तिला घेऊन मला माझा हात वगैरे दुखतो आणि तसं एवढी म्हणजे एनर्जेटिक नाही आहे मी अजून पण. त्यामुळे म्हटलं तिला इथंच ठेवावं. आणि तू खूप भिरभिरे आणेल, मला काय शॉपिंग पण व्यवस्थित करू देणार नाही आहे. म्हणून तिचे पप्पा आहेत तोपर्यंत तिला आणि शणूला पण, दोघींना पण इथंच ठेवणार आहे मी. शणू पण इथेच बसले बघा. इशू मी जाऊ? इशू लॉक करायला लागली. इशू मी जाऊ? बाय कर बाय बाय. तिला अजून काही समजत नाही. समजायला लागलं का ती माझी पाठ सोडेल असं काही वाटत नाहीये. बरं चला आता पटपट आवरले म्हणजे मी दुसरं काय करणारच नाहीये. उज्ज्वलाची तयारी झाली आणि मी तर आहे याच कपड्यावर जाणार, कारण असा तेवढा मूड फ्रेश नाहीये की एकदम टकाटक होऊन जावं. शॉपिंगला नेहमी कसं मी जाते की एकदम टकाटक, जरा थोडी कपडे वगैरे चांगली घालून. पण ह्यावेळेस कसं झालं की अंगामध्ये ताकदच राहिलेली नाही आहे. त्यामुळे चला पटपट आता जातो. आता कसं जाणं होते बघू. यांनी सोडलं तर आम्ही जातो, नाही सोडलं तर मग ऑटो जिंदाबाद. पण जावं तर लागणार आहे, कारण पाहुण्यांना त्यांच्या घरी जायची वेळ आली. त्यामुळे शॉपिंग तर करणं गरजेचं आहे. आता काय घेतो शॉपिंगमध्ये, कसं काय ते सगळं तुम्हाला आल्यानंतर मी शेअर करते. आणि ही शॉपिंग करणार आहे ना, तर यामध्ये माझे स्वतःचे पैसे नाही आहेत, ते तिच्या नवऱ्याचे पैसे आहेत. तर चला जाऊया. आर्विकला घेऊन जातोय. आर्विकला नाही ठेवू शकत, कारण तो कोणाकडेच राहत नाही आहे. पण इशू राहू शकते, ओळखीच्या माणसाकडेच इशू राहते. चलो बाय इशू, बाय बाय. आम्ही जातो, बाय बाय. मंडळी, प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. आमच्यासोबत आमचे साहेब आणि आमची ही 2 पिल्लं एक्स्ट्रा ॲड झालेली आहेत त्याच्यामध्ये. त्यांना असं वाटत असेल कदाचित आम्ही जास्त वेळ लावतो शॉपिंगला, किंवा मी माझ्यासाठी जास्त काहीतरी शॉपिंग करेल आणि पैसे जास्त खर्च करेल असं कदाचित असेल. म्हणून आमचे मिस्टर ऑन दी स्पॉट म्हणाले, चल नाही मी पण येतो ना. असं काहीतरी, कारण इशिकाला सांभाळायची जबाबदारी त्यांची होती ना. मी जर त्यांच्याकडे सोडून गेले तर खूप वेळ लावेल, असा पण हेतू असू शकतो. काय मी सांगू शकत नाही, नो प्रेडिक्शन. चलो जायचं, चलो आता जातो मार्केटमध्ये. आणि येताना नेमकं बघा, पावसाने ना नेमकी सुरुवात केली. येताना खूप वाईट अनुभव आहे पावसाचा मला खरं. ही एक गाडी माणसं बघा किती, 2 4 6 जण बसू शकतो एका गाडीवर. अय्यो, आम्ही छोटे जाईल. बसू मी बसते. हो चलो जल्दी करो, पाऊस यायला लागला. उज्ज्वला बस जागा आहे ना, बसलो बघा. चलो, एका गाडीवरती भरती केलेली आहे. आम्ही गावच्या सारखं चाललो अक्षरशः. घट्ट पकड, आर्विकला घट्ट पकड बघ. शणू कशी बघते. तर मंडळी, आता थोडंसं अवताराकडे ना, माझे जे गेटअप आहे ना त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण ना अजूनही तेवढं क्लिअर वाटत नाही आहे. त्यामुळे मी काही स्वतःला इम्प्रूव्ह करायचा काहीच प्रयत्न केलेला नाही. जसं रोज मी घरी असते अगदी तसं तुमच्यासोबत प्रेझेंट केलेलं आहे हे. आणि काल आम्ही जे कपडे आणायला गेलो होतो, तर कपडे घेऊन आलो आणि रात्री आल्यानंतर परत मग ते पावसामध्ये, पाऊस येतच होता तसा बारीकसा. आणि त्यामुळे ते वातावरणामुळे परत मला असं कणकण आल्यासारखं झालं आणि थोडंसं वाटायला लागलं की थंडी वगैरे. मग म्हटलं नकोच, तो व्हिडिओ मी तिथेच बनवला नाही. आणि मार्केटमध्ये पण आम्हाला कसं शूट घेता नाही आलं, पाऊस पण येत होता, शिवाय छत्री, ही छोटी बाळं हातामध्ये. आणि मग तसं पण काही जास्त जमलंच नाही. मग म्हटलं राहू दे, जे पण कपडे घेतलेले आहेत ते घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करावं. आणि उज्ज्वलाची शॉपिंग होती सगळी, बाकी मला वगैरे काहीच घ्यायचं नव्हतं. आम्ही जस्ट गेलो, कपडे वगैरे घेतली आणि उज्ज्वलासाठी थोडंसं खाऊ. तिनं काय चायनीज भेळच घेतलेली, तर दुसरं तिनं पण काही नाही घेतलं. आणि शनायानी आणि शनूच्या पप्पानी त्यांनी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मी काहीच नाही खाल्लं, कारण मला बरंच वाटत नव्हतं. त्यामुळे मग मी तशीच आले आणि मळमळल्यासारखं होतं बाहेरचं जर बघितलं तरी सुद्धा. मग आता काय कपडे आणले म्हणजे तुमच्यासोबत शेअर करावं. आणि उज्ज्वलाला जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्यामुळे मॅडम त्या तिकडे बसले पलीकडे.
त्या येत नाही आहेत व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला तिच्यासाठी आम्ही डेली वेअरसाठी काही कपडे घेतले आणि काही तिचे शॉपिंग केले. असे तिचे शॉपिंग केले. खरं तर स्वस्तामध्ये छान भेटलेत बरं का हे ड्रेस. हे बघा, हा डेली वेअरसाठी तिला हा कुर्ता घेतलाय. आणि हा कुर्ता मला बघितल्या एवढा आवडला ना, स्टॅच्यूला लावलेला, आणि तिला पण आवडला. हे सगळे कपडे तुझ्या चॉईसचे आमच्या दोघींच्या चॉईसचे आहेत. खरं तुम्ही बघा, ह्याच्यावरती ना एलिफंट आहे सेंटरला, पूर्ण सेंटरला एलिफंट आहे आणि बाजूला असे डिझाईन आहे. मला खूप छान वाटलं. आणि मध्ये थोडेसे मिरर आहेत आणि हे पण थोडेसे पॅक केलेले मिरर आहेत, म्हणजे टोचण्यासारखे निघण्यासारखे पण नाही आहे, त्याला धाग्याने पॅक केले. सगळ्यात जास्त पॅटर्न हा शोल्डरचा आवडला. शोल्डरवरती असे फिक्स केलेले नॉट आहेत, आपल्याला असं नॉट बांधायची गरज नाही, ऑलरेडी फिक्स केलेले नॉट आहेत. हे बघा, तुम्हाला दिसत पण असतील, हे असे नॉट आहेत, त्यामुळे छान वाटतं. हा पॅटर्न थोडासा वेगळा पण आहे, कारण तिच्याकडे हा नसेल पण पॅटर्न असा आहे का. आणि याच्या आतमध्ये स्लीव्ज आहेत, छोट्या स्लीव्ज आहेत, तिला आवडत आहेत, त्यामुळे इट्स ओके म्हटलं म्हणून हा घेतला. तर हा 350 रुपयेचा कुर्ता आहे, त्यामुळे हा एक घेतला. त्याच्यासोबत तिला मी हा पण एक कुर्ता घेतला. आता हे सगळे कपडे ना आमच्या दोघींच्या चॉईसचे आहेत. मला पण गेले आवडले हे सगळे कपडे, त्यामुळे जास्त टाइमपास झाला नाही, कारण स्टॅच्यूलाच लावले होते. 2-3 ड्रेस तर आम्ही स्टॅच्यूचेच घेतले. आणि नो 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 घे घे घे. आणि हा पण एक कुर्ताच घेतलाय तिला. ते बघा, हे असं आहे मस्त शिफॉनमध्ये वगैरे साड्या असते ना आपले, तशा टाईपमध्ये हा कुर्ता आहे. याच्या स्लीव्जला डिझाईन आहे गोल्डन कलरची आणि इकडे पुढे अशी गोल्डन कलरची इथे डिझाईन आहे. तर तिने हे केलेलं हे वर्कच आहे ह्याच्यावरती आणि पूर्ण प्लेन आहे. याचा कलर पण मला खूप छान वाटला. आणि एंडला पण अशा पद्धतीचं त्यांनी हे टिकली वर्क आहे. हे सगळं टिकली वर्क आहे, पण सॉफ्ट आहेत, म्हणजे काय टोचण्यासारखं वगैरे नाही, कारण शिवाय तिचं पण छोटंसं बाळ आहे. त्यामुळे आम्ही असंच बघून कपडे घेतलेत की जास्त मिनिमम न टोचणारेच कपडे असावे, सॉफ्ट असावीत आणि मिनिमम डिझाईनचे. मला जास्त मोठे तर डिझाईन नाही आवडत, आणि तसं तिचं पण काय नव्हतं की जे आवडेल ते घ्या, अशा पद्धतीने आम्ही घेतलेले आहे. स्लीव्सला ना अस्तर नसल्यामुळे मला खूप छान वाटतं, असे स्लीव्स मला खूप आवडतात. आणि आतमध्ये या ड्रेसला मात्र आतमध्ये अस्तर आहे. तर हा एक असा टॉप आहे बघा, अशा पद्धतीचा हा एक टॉप घेतला तिला. त्याच्यानंतर कुर्तीमध्ये तिला अजून एक कुर्ती घेतली जी राऊंड, म्हटलं आता 2 तरी सिंपल प्लेन मध्ये घेतलेत, एक राऊंड मध्ये घेतले. राऊंड मध्ये टॉप घेतले, खूप छान, मला हा पण जाम आवडला. आणि याचा कलर तुम्हाला जसा कॅमेरामध्ये दिसतो ना अगदी तसा आहे, कारण वाईन कलरचे जे कुर्ती वगैरे असतात, टॉप असतात ना, तर त्यांचं कसं होतं कधी कधी कॅमेरामध्ये कलर वेगळा दिसतो आणि ओरिजिनल वेगळा राहतो. पण ह्याचा कलर एवढा डार्क वेगळं, ना पिंक आहे ना राणी कलर आहे ना वाईन पण प्रॉपर आहे, हा थोडासा वेगळाच कलर आहे, पण खरं खूप छान दिसतं. डार्क कलर आहे, त्यामुळे जरी सावळी माणसं असतील किंवा जास्त गोरी लोक असतील किंवा मिडियम साईज कोणत्याही प्रकारच्या कलर कॉम्बिनेशनला हा ड्रेस जातोय. त्यामुळे हा एक आम्ही घेतला. आणि ह्याच्या समोरची डिझाईन बघा, मस्त आहे बघा. आतमध्ये थर्माचे असे पुढे डिझाईन आहे आणि चिकन वर्क आहे, हे सॉरी लखनऊ सारखं हे वर्क आहे. आणि खाली पूर्ण प्लेन आहे. आणि याचा फ्रिल बघा तुम्ही, फ्रिल खूप मोठा भेटला, त्यामुळे खरंच आम्ही खूप हॅपी झालो की ही अशी कुर्ती आहे. आणि ह्याचा फ्रिल बघा तुम्ही, फ्रिल मस्त भेटला, भरपूर सारा फ्रिल आहे. नाही तर मग गोलदार जे ड्रेस असतात ना त्यांचा फ्रिल जर छोटा असेल ना तर ते काहीच कामाचं नाही, काही चांगलं वाटत नाही. आणि त्याच्या मागे नॉट पण आहेत कमी जास्त साईजसाठी, पण तिला सगळे ड्रेस फिटिंग करून घ्यावे लागणार, कारण आम्ही त्यांना त्या शॉपकीपरला, ते जे दुकानदार आहेत ना त्यांना आम्ही विचारलेलं की बा दादा त्याच्यामध्ये स्मॉल साईज आहे का, कारण तिची तब्येत पण बारीक आहे. आणि स्मॉल साईज तो म्हटलं की नाही, ही लास्ट साईज आहे, एम साईजचे सगळे कपडे तिला घेतलेत आम्ही. त्याच्यानंतर आणखी एक ड्रेस घेतला, हा पण ड्रेस छान आहे फेस्टिवलसाठी म्हणा किंवा बाहेर जाताना. आता तर अशा ड्रेसची खूपच फॅशन चालली. कलर पण आमच्या दोघींच्या चॉईसचाच आहे, मस्त आवडला आम्हाला. आणि ऑरेंज, पिंक आणि व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन आहे. पुढे पण मिरर वर्कच आहे, छान आहे बघा, मस्त भारी हा ड्रेस. लेंथ पण एकदम सफिशियंट लेंथ आहे याची पण, हे बघा हे भारी. आणि बाजूला कट आहेत, कटचा ड्रेस आहे हा. आतमध्ये अस्तर पण आहे,
आणि कट पण आहे, डिझाईन पण छान आहे, मस्त आहे. आता याच्यामधलेच हा 1000 रुपीचा, याच्यामध्ये 700ला पण आहेत, आम्ही घेतले होते पण त्याला अस्तर नव्हता आणि कपडा पण त्याचा थोडासा पातळ होता. आता ह्याचा कपडा पण जाड आहे, अस्तर पण आहे, त्यामुळे कदाचित हे 1000ला असेल. त्यांचा लुक जास्त करून आपल्या गेटअपवरती राहतो, आपण कशा पद्धतीने गेटअप करतो त्या ड्रेसवरती. त्यामुळे त्याच्यासोबत त्याच्यासोबत ही अशी पॅन्ट आहे. पॅन्ट पण खरं खूप छान आहे, लूज मस्त, ह्याचा पण कपडा छान आहे बघा. सॉफ्ट आहे एकदम आणि खाली अगदी टाईट रिंकल सारखी पण नाही, प्लेन थोडीशी लूज अशा टाईपमध्ये ही पॅन्ट भेटली आणि वरती तर इलॅस्टिक आहे. ओढणी पण छान आहे, सिंपल सोबर, ना कडक आहे ना जास्त फुगीर आहे. जसं अंगावरती टाकली तरी सुद्धा छान बसेल आणि शिवाय त्याला थोडीशी अशी हलकी डिझाईन पण आहे बघा, मस्त दिसेल. हे बघा अशी टाकली तरी सुद्धा छान आहे आणि लेंथला सुद्धा तुम्ही बघाल पूर्ण हातापर्यंत जाते, एवढी अशी आहे, मस्त आवडले. तर असे हे आम्ही एवढे ड्रेस घेतले, तिच्यासाठी 3 आणि 4 ड्रेस घेतले. तर हा 1000 रुपीजला भेटलाय आणि ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगितली, ह्याची 600 रुपये, म्हणजे तो 700 रुपये बोललेला. हे सगळं दुकानामध्ये कसं सगळं चालून जातं, ओळखीचे दुकान वगैरे असले तर आपण कमी करून घेतो ना, तर तसं कमी करून घेते त्यांच्याकडून मी कपडे. आणि हा एक टॉप घेतला तिला जीन्सवरती घालण्यासाठी. आता जीन्सवरती आम्ही बघितलं टॉप वगैरे, पण ते खूप क्रॉप टॉप वगैरे होते, मग तिला ते तसं नको होतं. मग आम्ही विचार केला की मग शॉर्ट कुर्तीच घेऊयात आणि ही शॉर्ट कुर्ती घेतली बघा. याला पाठीमागचा जो पॅटर्न आहे ना तो युनिक आहे, मला आवडला पण, आणि सध्या हा जास्त चालतो, ट्रेंडिंगमध्ये पण आहे. मागे अशी लेस आणि त्याला थोडीशी पट्टी आहे आणि खालच्या साईडला असे नॉड आहेत बघा, हे फिक्स करण्यासाठी पण नॉड आहेत, मस्त तुम्हाला नॉड दिसत पण असतील बघा, हे असे नॉड आहेत मस्त. भरपूर मुलींनी घातलेले मी बघितले आणि व्हाईट कलर एक असावा, व्हाईट कलर खूप छान दिसतो, कोणत्याही रंगावरती व्हाईट कलर खूप छान दिसतो, म्हणून मग मी म्हटलं विचार केला हा एक घ्यावा. आम्ही ब्लॅक पण एक काढलेला पण ब्लॅकपेक्षा तिला हा जास्त आवडला, मग म्हटलं चला हा घ्यावा. तर ही कुर्ती आम्ही 250 रुपयाला घेतली, म्हणजे ॲक्च्युली 300 रुपयाची आहे, त्यांनी कमी करून दिलेले. असे सगळे मिळून कपडे आणि 2 लेगिन्स पण घेतल्या, एक दोन्ही पण कॉटनमध्येच घेतलेले आहेत, एक व्हाईट आणि व्हाईट म्हणजे या ड्रेसवरती व्हाईट अशी मी याच्यासारखीच मागवली पण त्यांच्याकडे नव्हती. याला हे थोडंसं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन म्हणून हे व्हाईट घेतलं आणि या टॉपसाठी ही लेगिन्स घेतले. आणि या टॉपसाठी आम्हाला ब्ल्यू घ्यायची होती, तो ब्ल्यू त्याच्याकडे भेटलेलीच नाही आहे, त्यामुळे ती घेतलीच नाही आणि ती राहिली. हो. तर एवढी सगळी शॉपिंग आम्ही 3000 रुपयामध्ये केली. खरं छान वाटलं, म्हणजे कपडे पण चांगले भेटले आणि किमतीने पण बरे भेटले. तर अशी शॉपिंग केलेली आहे. पुरणपोळी गेली होती काल पण, त्याचं आज पण आम्ही खाल्ली तीच पोळी, कारण पुरण भरपूर घातलेलं, डाळ म्हणजे मी भरपूर घातलेली त्यामुळे पुरण भरपूर पडलं होतं. सो 2 दिवस पोळ्याच खातोय, पाहुण्यांसाठी म्हटलं काहीतरी वेगळं करावं आणि मग पोळी केली होती आणि बरं पण वाटते. आता इथून पुढे आपले ब्लॉग पण येतील, कंटिन्यू येण्याचा मी खूप प्रयत्न करेन. तर हा आपला असा छोटासा ब्लॉग होता, तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटून नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय.